तेलंगणामध्ये बॅलेट पेपरवरती निवडणुका झाल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, कारण राज्य निवडणूक आयोगाचा जो अधिकार असतो आणि बॅलेट पेपरवर झालेल्या निवडणुकीमध्ये तेलंगणामध्ये भारतीय जनता पक्षाचा दारुण पराभव झाला आणि भारतीय जनता पक्ष 4थ्या क्रमांकावर गेला. त्याच्यामुळे EVMवर संशय तर येणारच. आकडे बघा महाराष्ट्रातले, जे विधानसभेचे आकडे आले तेच नगरपालिका झाले. 120 125 काय जे काय आहेत ते जे भाजपला विधानसभेत मिळाले, 54 जे शिंदे गटाला व शिंदे सेनेला विधानसभेत मिळाले आणि 40-42च्या आसपास अजित पवार हेच आकडे विधानसभेत आले ना. म्हणजे त्याच मशीन वापरल्या का सेटिंग केलेल्या, फिटिंग केलेल्या? तेव्हा तुम्ही विकासाचा विजय, देवाभाऊंचा विजय, असली नकली शिवसेना कोणाला सांगताय? हे आम्हाला सांगू नका. जनता उद्यापासून म्हणायला सुरुवात करेल, आम्ही तर मत नाही दिलं यांना. उद्या तुम्ही सर्वे कराय आणि लोक सांगतील 100 पैकी 80 आम्ही यांना मत दिलं नाही. जिथे सर्वाधिक मतानं हे निवडून आलेले आहेत सातारा वगैरे भागात, तिथे उद्या लोकांचा सर्वे करा, आम्ही यांना मत दिलं नाही, हे जिंकले कसे आम्हाला माहीत नाही, ही लोकांची रिॲक्शन.